रेनॉल्ड बॉन्के है ना, ते असं सांगत होते एक दिवशी की त्यांना एका मोठ्या प्रोग्राम मध्ये बोलवलेलं आणि ज्यामध्ये सर्व नास्तिक लोक होते आणि ते नास्तिक लोक त्यांना म्हणत होते की तुमचा जो येशू ख्रिस्ताचा क्रूस आहे त्याच्यावर आमचा बिलकुल विश्वास नाही, ते फक्त लाकडाचं असं ते आहे, ते त्याचा काय फायदा नाही, आम्हाला त्याच्यावर विश्वास नाही. ते म्हणले का तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही? ते म्हणले की यासाठी कारण क्रूस या जगामध्ये आहे, प्रत्येक चर्चवर तो आहे, पण तरी देखील ते म्हणतात की हजारो आणि लाखो आणि करोडो लोक अजून पापी आहेत, हजारो लाखो करोडो लोक व्यसनामध्ये आहेत, हजारो करोडो लोक आज मृत्यूकडे जात आहेत. तर या क्रूसामध्ये काही महत्व नाही आहे, त्याच्यामध्ये काही फायदा नाही, त्यामुळे या क्रूसामध्ये काही ताकद नाही, काही सामर्थ्य नाही. अशा वेळेस ते देवाचे सेवक रेनॉल्ड बॉन्के मध्येच त्यांना थांबून म्हणाले की थांबा, मला तुम्हाला सांगू द्या की असं तुम्ही म्हणता की त्या क्रूसामध्ये सामर्थ्य नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की या जगामध्ये साबण आहे. काय आहे? साबण आहे. या जगामध्ये साबण आहे, पण तरी देखील ते म्हटले करोडो लोक हे घाणेरडे आहेत, मळलेले आहेत. हालेलुया. माणूस म्हणाला की क्रॉस आहे पण पापी लोक आहेत, व्यसनी लोक आहेत. पण ते म्हणाले या जगामध्ये साबण आहे, प्रत्येक दुकानामध्ये आहे, पण तरी देखील तळकट मळकट घाणेरडे मळीण अशी लोक आहेत. कारण यासाठी कारण त्या साबणाकडे त्या माणसानं जायला पाहिजे. हालेलुया. साबण तुमच्याकडे येणार नाही, त्या साबणाकडे तुम्हाला जायला पाहिजे. आणि नुसतं जाऊन काय फायदा होणार नाही, तो साबण पाकिटमधून काढावा लागेल, त्याला आपल्या अंगाला चोळावं लागेल, आणि ज्यावेळेस तुम्ही तो चोळणार आहात, पाणी टाकणार आहात, तो व्यक्ती शुद्ध आणि पवित्र होणार आहे. आणि त्याच प्रकारे मला तुम्हाला सांगू द्या की नुसतं चर्चमध्ये बसून काय फायदा होणार नाही, फक्त चर्चच्या बाजूला जो क्रॉस आहे त्याच्याकडे बघून काय फायदा होणार नाही, तर आपल्याला त्या क्रॉसकडे जाणं गरजेचं आहे आणि म्हणायचं की परमेश्वरा त्या क्रॉसच्या द्वारे अनेकांची जीवन तू बदललेली आहे. आज मी आहे प्रभू, माझं तू जीवन बदल. हालेलुया. प्रभू, त्या क्रॉसमध्ये जी ताकद आहे जीवन बदलण्याची, पाप क्षमा करण्याची, एका वाईट व्यक्तीला एक पवित्र बनवण्याची ताकद आहे परमेश्वरा, ती ताकद आज माझ्या जीवनामध्ये कार्य करते. प्रभू परमेश्वराच्या लोकांनो, आज जगामध्ये पापी आणि वाईट लोक यासाठी आहेत कारण क्रॉस जो आहे तो सर्वांसाठी आहे, पण ते त्याच्याकडे गेलेले नाही. पण मला सांगू द्या, आज या रात्रीच्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी क्रॉस बद्दल आणि वधस्तंभाबद्दल संदेश दिला जात आहे, आणि मला विश्वास आहे की ज्यावेळेस आपण प्रार्थना करू त्या क्रॉसला तुम्ही पकडा आणि त्या क्रॉस मध्ये जे आरोग्य आहे, जी शांती आहे, परमेश्वर तुम्हाला देणार. आज कुठल्या तरी वाईट व्यक्तीचं जो व्यसनामध्ये आहे, परमेश्वर त्याला सुटका देणार आहे. आज जो कोणी व्यभिचारात वाईट प्रकारे जीवन जगत आहे, परमेश्वर त्याला आज शुद्ध आणि पवित्र करणार आहे. कारण आपल्याला त्या क्रॉसला, येशूच्या क्रूसाला पकडणं गरजेचं आहे. हालेलुया. क्रॉस मध्ये देवाचं फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणूनच पहिले कोरिंथी 1:18 मध्ये म्हटलेलं आहे की हा क्रॉसचा किंवा वधस्तंभाचा संदेश हा मूर्खपणाचा आहे जगासाठी, पण तो आपल्यासाठी काय आहे? एक सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य असं आहे की तो आपलं जीवन बदलतो. जगामध्ये सर्वात जास्त जे ऑर्नामेंट आहे ना, आता ब्रदरने सांगितलं की सोनं फार महाग आहे, पण जगामध्ये सर्वात जास्त ऑर्नामेंट किंवा दागिना जो विकला जातो आणि घेतला जातो तो म्हणजे आपला क्रॉस आहे. हालेलुया. मी रिसर्च मध्ये बघत होतो की 14 बिलियन 14 अब्ज असे क्रॉस पूर्ण जगामध्ये विकले गेलेले आहेत. कोणीतरी आपल्या हृदयामध्ये लावतो, कोणी आपल्या हातामध्ये लावतो. मला तुम्हाला सांगू द्या, त्या क्रॉस मध्ये काहीतरी असं आहे की जे हार्ट मध्ये आणि दुसऱ्या कुठल्या ऑर्नामेंट मध्ये नाही, त्या क्रॉस मध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. थोडाच तो क्रॉस जो आहे हा अपमानाचा पण विषय आहे. जेवढा क्रॉस लोक आपल्या गळ्यामध्ये घालतात आणि त्यांना आपल्या अंगठीमध्ये घालतात, वेगवेगळ्या ऑर्नामेंट्स मध्ये ते घालतात, पण थोडाच तो क्रॉस जो आहे हा जास्त करून त्याच्यावर राग पण लोकांचा होतो. सर्वात पहिला काय झालं तर तो क्रॉस तोडला जातो, कारण त्या क्रॉस मध्ये काहीतरी असं आहे की त्याच्याद्वारे लोकांचे जीवन बदलत जातात. मला तुम्हाला सांगू द्या की बायबल मध्ये ना क्रॉस म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त नवीन करार, मत्तई, मार्क, लूक, योहान, पण पूर्ण बायबल मध्ये आपल्याला क्रॉस पाहायला मिळतो. थिओलॉजी मध्ये, जसं मी बायबल कॉलेज आमचं असल्यामुळे थिओलॉजी मध्ये असं सांगितलंय की क्रॉस म्हणजे लाकूड. बायबल मध्ये जुन्या काळात जिथं जिथं तुम्हाला लाकूड दिसेल ना, तिकडे तुम्हाला क्रॉस दिसणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस इसाक अब्रामाबरोबर वर चाललेला होता, बायबल मध्ये त्या इसाकाच्या डोक्यावर काय होतं? लाकडाचा गठ्ठा होता. आणि तो लाकडाचा गठ्ठा म्हणजे काय आहे? तो क्रॉस आहे. हालेलुया. ज्यावेळेस मोशेला देवाने सांगितलेलं की तुझ्या हातामध्ये काय आहे? काठी आहे. ज्यावेळेस ते मारामध्ये गेले, त्या ठिकाणी प्यायला पाणी नव्हतं, पाणी होतं पण ते कडू होतं.
पण मोशे त्यांना म्हणाला, देव मोशेला म्हणाला की कशाला प्रार्थना करतोस, तुझ्या बाजूला जे झाड आहे ना ते झाड तू तोड, ते लाकूड तू तोड, त्या पाण्यामध्ये टाक. आणि ज्यावेळेस ते लाकूड म्हणजे क्रॉस त्या पाण्यामध्ये टाकला, तो सर्व कडूपणा निघून गेलेला आहे. हालेलुया. आज तुमच्या जीवनात जो काही कडूपणा असेल, परमेश्वर त्या क्रॉसच्या द्वारे, येशूच्या वधस्तंभाच्या द्वारे सर्व कडूपणा काढून ते म्हणाले काय लोक, या पाण्यामध्ये मृत्यू आहे, या पाण्यामध्ये काय आहे, मृत्यू आहे. कुठला पण मृत्यू असू दे, आपल्याकडे येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. हालेलुया. क्रॉसच्या द्वारे ते पाणी काय झालेलं आहे, पूर्णपणे बदललेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे की जेव्हा देवाला या पूर्ण जगाचा नाश करायचा होता, नाश करायचा होता, त्यावेळेस बायबल म्हणते की देवाने नोहाला सांगितलं की कोफेर लाकडाचं तू तारू बांध. आज आपण बघतो मोठा सुनामी येतो, मोठमोठे कितीतरी सायक्लोन येतात, टायफून्स येतात, आणि किती मोठमोठे जे जहाज आहेत, किती मोठमोठे जे बिल्डिंग्स आहेत ते खाली पडतात. पण मी तुम्हाला सांगू द्या की त्या तारवामध्ये, त्या लाकडामध्ये अशी काही ताकद होती की त्याच्यामध्ये हजारो प्राणी, 8 लोकांचं कुटुंब 40 दिवस 40 रात्र पावसामध्ये पण टिकलेलं आहे. कारण ते क्रॉसचं प्रतीक आहे. जे क्रॉस मध्ये असतात, जे वधस्तंभाला बिलकुल असतात, किती संकट येऊ दे, किती अडचण येऊ दे, किती मोठा ऍक्सिडेंट होऊ दे, परमेश्वर तुम्हाला त्याच्यातून वाचवणार आहे. हालेलुया. मला आठवते की एक दिवशी आम्ही मिनिस्ट्रीला चाललेलो होतो, ज्यावेळेस मी अमेरिकेमध्ये होतो, आणि मॉन्टेना या स्टेटमध्ये आम्ही चाललेलो. रात्री 3 वाजता आम्ही प्रार्थना करत होतो, गाणी गात होतो, आणि अचानक 150च्या स्पीड का 200 स्पीडनं माझा मित्र गाडी चालवत होता, आणि अचानक त्याचा ताबा सुटला गाडीवरून. गाडी हलायला लागली, आणि या रोडवरून त्या दुसऱ्या रोडवर जायला लागली, जिथं मोठी सेमाय ट्रक, 18 व्हीलरची ट्रक जोरात येत होती. आणि अशा वेळेस आम्ही दोघं जण ओरडलो, द क्रॉस ऑफ जीसस, द ब्लड ऑफ जीसस सेव्ह अस फ्रॉम ऑल आवर प्रॉब्लेम्स. येशूचं रक्त आम्हाला वाचू दे. आणि मी तुम्हाला सांगू दे, असा काय चमत्कार झाला आम्हाला माहित नाही. कदाचित देवाने त्याचं दूध पाठवला, पण ती गाडी रस्त्याच्या बाजूला गेली आणि जोरात ट्रक त्या ठिकाणाहून गेलेला आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या की किती जरी संकट आलं, पण ज्यावेळेस आपण त्या क्रूसाला पकडतो, मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर आपलं त्यामधून रक्षण करणार. त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस मिस्र देशावर पिढा आणायच्या होत्या, आणि सर्वात मोठी पिढा म्हणजे त्यांचा जो ज्येष्ठ पुत्र आहे तो मरणार होता, त्यावेळेस परमेश्वर त्यांना म्हणाला की तुमच्या घरावर जो काही लाकडी दरवाजा आहे त्याला तुम्ही काय करा, रक्त लावा. कसं लावायला लावलेलं आहे, असं लावायला लावलेलं आहे. म्हणजे तो क्रॉस आहे. आणि जर तुमच्या आणि माझ्या घरामध्ये क्रॉस आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या, किती संकट, किती मोठमोठे व्याधी आणि नवीन नवीन प्रकारचे आजार येऊ द्या, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर तुमचं रक्षण करणार आहे, तुमच्या जीवाचं रक्षण करणार आहे. हालेलुया. म्हणा, परमेश्वर माझं रक्षण करणार आहे. म्हणा, मी येशूच्या रक्ताखाली आहे, सैतान काही करू शकणार नाही. हालेलुया. मोठमोठे मिसर सारखे लोक जे आहेत ना, ते वारलेले आहेत. फारोचा मुलगा वारलेला आहे, पण साधे भोळे गरीब आणि विटाच्या भुटीत काम करणारे लोक, परमेश्वर भेदभाव करत नाही. परमेश्वर श्रीमंत गरीब भेदभाव करत नाही, पण मी सांगतो तो भेदभाव करतो. ज्याच्यावर रक्त नाही, ज्याच्यावर क्रूस नाही, तो किती गरीब असू दे, किती श्रीमंत असू दे, त्याचा काही पत्ता लागणार नाही, त्याचा काही कुणी गॅरंटी घेऊ शकणार नाही. कारण क्रॉस असा आहे की तो देवाने सर्वांसाठी दिले. हालेलुया. चर्च मध्ये किती जरी श्रीमंत आणि गरीब लोक असू दे, मी किती श्रीमंत असू दे, किती गरीब असू दे, परमेश्वर ते बघत नाही. परमेश्वर हे बघतो की तुमच्यावर येशूचं रक्त आहे की नाही. हालेलुया. एक माझा मित्र होता आयर्लंडचा, त्याला एका ठिकाणी बोलवलं होतं, एकदम गोरा पाण्याला टमाटर, आणि त्याला तो जातो आणि त्यांना म्हणतो प्रीचिंग मध्ये की माझा रंग काय आहे. हालेलुया. मी माझा तुम्हाला सांगत नाही म्हणाल. तो म्हणाला की माझा रंग काय आहे, तसं म्हणाले गोरा, व्हाईट. तर तो म्हणला की माझा रंग हा तुम्हाला दिसतो तो गोरा आहे, पण ज्यावेळेस स्वर्गीय पिता माझ्याकडे बघतो, माझा रंग लाल आहे, कारण माझ्यावर येशू ख्रिस्ताचा रक्त आहे. हालेलुया. The blood of Jesus Christ. When God sees from heaven, He doesn't see my black color, my white color, my brown color, but He only sees if there is the red color, that is the blood of Jesus Christ. And when the blood of Jesus Christ is there, I get favor, I get a promotion, I get protection, I get blessings because the blood of Jesus is on my life. मला येशूचं रक्त माझ्यावर आहे. हालेलुया. काय आपले कॅथलिक बहीण भाऊ पण काय करतात, असा क्रॉस बनवतात. हालेलुया. मी एका फादरला म्हणतो तुम्ही असं काय करता, तो म्हणलं की मी यासाठी असं करतो, कारण मी असं केल्यानं म्हणतो सैताना मी तुला जाळून टाकतो येशूच्या नावावर. हालेलुया. त्या क्रॉस मध्ये फार मोठं सामर्थ्य. पुढे पण गेलो जुन्या करारामध्ये, तर त्या ठिकाणी अलिशाची आपल्याला गोष्ट समजते.
आणि त्या आलिशाच्या गोष्टीमध्ये आपल्याला हे समजतं की ते लोक सर्वजण काय करत होते, लाकडं कापत होते आणि अचानक एकाची जी ऍक्स होती, त्यांना कुऱ्हाड होती, त्याचं जे लोखंडाचा जो आहे भाग तो पाण्यामध्ये पडला. आणि अशा वेळेस ते घाबरले, म्हणले की हे गुरु, हे पास्टर, हे प्रॉफेट त्यांना मी भाड्यानं आणलेलं होतं, आता कसं होणार, काय होणार. पण तो प्रॉफेट त्यांना म्हणाला की घाबरू नका, कुठं पडलं ते मला दाखवा. त्यांनी दाखवलं. तो म्हणला की या ठिकाणी लाकूड टाका. लाकूड म्हणजे क्रॉस आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते लाकूड टाकण्यात आलेलं आहे तर ते जे लोखंडाचं असं कुऱ्हाडीचं डोकं होतं ते तरंगायला लागलेलं आहे. हालेलुया. हे लोखंड कशाचं प्रतीक आहे? लोखंड म्हणजे तुमच्या जीवनामधलं ओझ, लोखंड म्हणजे तुमच्या जीवनामधल्या टेन्शन, चिंता, काळजा, आणि त्या टेन्शन, चिंता, काळजामुळे तुम्ही तळाला पोहोचता. पण मला तुम्हाला सांगू द्या, या संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आपल्या जीवनामध्ये मागणार आहे, तुम्ही तळामध्ये असणार आहे पण तुम्ही तरंगायला लागणार नाही. हालेलुया, हालेलुया. सैतान त्या काळामध्ये हेच करायचा की काय करायचा, की ती सजा असायची, शिक्षा असायची, लोकांच्या पूर्ण गळ्यामध्ये एक दगड बांधून त्यांना तळामध्ये टाकायचं. योना पण तळामध्ये होता, पण ज्यावेळेस त्यांनी पश्चाताप केला, देवाचं साह्य मागितलं, मला तुम्हाला सांगायचं तो बाहेर आलेला. हालेलुया. आज तळामध्ये तुम्ही असाल, पण तो क्रॉस, ते लाकूड टाकण्यात आलं आणि लोखंड तरंगायला लागलेला. लोखंड म्हणजे असंभव गोष्ट. आज मला तुम्हाला सांगू दे, रात्रीच्या वेळेस कितीही असंभव गोष्ट असू दे, येशूच्या क्रॉस मध्ये, त्या वधस्तंभामध्ये सामर्थ्य आहे, तो तुम्हाला वर काढणार आहे. मला परमेश्वर मला वर काढत आहे. हालेलुया. अशी सर्व गोष्टी बायबलमध्ये त्या क्रॉस बद्दल सांगितले. आज आपण एक क्रॉस या ठिकाणी लावलेला आहे. आज या ठिकाणी ऍक्च्युली प्रत्येक चर्चवर क्रॉस आहे. हे क्रॉस काय म्हणजे एकदम डेकोरेशन आहे का? ऍक्च्युली जर मी तुम्हाला सांगितलं, चायनामध्ये आपल्या खरं जर आपण इंडियामध्ये आला तर या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं माहिती? फाशी असायला पाहिजे. फाशीची दोरी बघितली का? तुमचं पर्सनल मी काय बोलत नाही, पण फाशीची दोरी या ठिकाणी असायला पाहिजे. जर तुम्ही रशियामध्ये गेला तर त्या ठिकाणी मोठे इंजेक्शन असायला पाहिजे. कळते मी काय बोलत? फाशीची शिक्षा एका क्रिमिनलला इंडियामध्ये दिली जाते. एका वाईटातल्या वाईट अशा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली जाते. हा क्रॉस म्हणजे डेकोरेशन नाही आहे, हे सर्वात वाईट अशी गोष्ट आहे, कारण ह्याच्यावर वाईटातले वाईट लोक मारायचे. इंडियामध्ये या ठिकाणी काय असायला पाहिजे होतं? रशी असायला पाहिजे. रशियामध्ये काय असायला पाहिजे होतं? इंजेक्शन, की जे इंजेक्शन माणसाला मारणं दिलं ना कैद्याला, तर थोड्या वेळातच त्याला हार्ट अटॅक येतो आणि तो मनुष्य मरून जातो. अमेरिकेमध्ये काय असलं पाहिजे? चर्चमध्ये खुर्ची असायला पाहिजे, ज्याला इलेक्ट्रिकच्या वायरी असतात. गुन्हेगाराला त्याच्यावर बसवलं जातं, बटन दाबलं जातं आणि एका झटक्यामध्ये तो माणूस मरतो. ती खुर्ची असायला पाहिजे. दुसरं, चायना वगैरे या ठिकाणामध्ये बंदुकीच्या गोळ्या असल्या पाहिजे होत्या, कारण गुन्हेगाराला ते गोळीने मारतात. सौदी अरेबिया साईडला तलवार असली पाहिजे होती, कारण ते लोक गुन्हेगाराला मारून टाकतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, रोमी त्याच्या या सर्व सजांपेक्षा, या सर्व शिक्षांपेक्षा एक क्रूर शिक्षा होती, ते म्हणजे हा क्रॉस आहे. हालेलुया. लोक म्हणतात की आम्हाला पटकन मरण पाहिजे, पटकन मरण पाहिजे, पण सर्वात वाईटातलं वाईट मरण होतं हा क्रॉस. पण मला तुम्हाला सांगू द्या, ते मरण येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी स्वीकारलेलं आहे. हालेलुया. आणि जी एक वाईटातली वाईट अशी ती खुर्ची होती किंवा ती सजा होती, ती आपल्यासाठी आज एक सुशोभनीय वस्तू झालेली आहे. आपण आपल्या चर्चवर लावतो. इमॅजिन करा, तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये फाशीचा फंदा घालून फिरायला, डिझाईन म्हणून. लोक म्हणते वेडा झालाय. ऍक्च्युली हे वेडेपणाच आहे. त्याच्यावर लोक मरायचे, तडपायचे, पण आज ते काय झालेलं आहे? सुशोभित झालेलं आहे. कारण मला तुम्हाला सांगू द्या की येशूचं अंग, येशूचा स्पर्श ज्याला कोणाला होतो ते पवित्र होऊन जातं. हालेलुया. स्पर्श त्याने मला केला. एका लाकडाला येशू ख्रिस्ताच्या शरीराचा स्पर्श झाला, ते आज एवढं पवित्र झालं की 14 बिलियन लोक आज क्रॉस आपल्या जीवनामध्ये त्यांनी विकत घेतलेला आहे. येशूचं शरीर त्या मातीमध्ये गेलेलं आहे, त्या कबरेमध्ये. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जगामध्ये लाखो करोडो लोक त्या कबरेकडे बघायला जातात. ज्या जीवनामध्ये, ज्या ठिकाणी येशूचं पाऊल लागतं, येशू तिकडे जातो, येशूच्या ठिकाणी त्याचा स्पर्श होतो, ती गोष्ट प्रसिद्ध होऊन जाते. आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या की तो येशूचा स्पर्श तुम्हाला होत आहे. हालेलुया.
जर येशूचा स्पर्श तुम्हाला मला झाला तर तुम्ही कधीही खाली राहणार नाही. खाली राहण्यासाठी, तळामध्ये जाण्यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं नाही, तर त्याने आपल्याला त्याच्या उजव्या हाताला बसण्यासाठी निवडले. हालेलुया. मला येशू मला स्पर्श करत आहे. हालेलुया. प्रभूच्या लोकांनो, आज आपण या ठिकाणी बघत आहोत की येशू ख्रिस्ताचा तो जो क्रूस आहे त्यानं काय केलेला आहे की फार आपलं जीवन बदलून टाकलेलं आहे. ख्रिश्चन थिओलॉजी मध्ये येशू ख्रिस्ताच्या या ईश्वर परिज्ञानामध्ये, आपल्या ख्रिस्ती विश्वासामध्ये जर क्रूस नाही तर काही नाही. क्रूस हा फार महत्वाचा आहे. कारण जर क्रूस नाही तर आपल्याला पाप क्षमा नाही, क्रूस नाही तर आपल्याला उद्धार नाही, क्रूस नाही तर देवाबरोबर आपले बिघडलेले संबंध चांगले होऊ शकत नाही. तर क्रॉस जो आहे, वधस्तंभ जो आहे, तो आपल्यासाठी टर्निंग पॉइंट आहे. आज प्रभूला आपण धन्यवाद देऊया की तो क्रूस आणि तो वधस्तंभ आपल्याला सापडलेला आहे. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या परमेश्वरच्या लोकांनो, ज्या क्रूसावर आज येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, कलसीकरास पत्रेचा 2 अध्याय आणि वचन 15 मध्ये म्हटलेलं आहे की त्याने शासकांना व अधिकाऱ्यांना निशस्त्र केले आणि स्वतःमध्ये त्यांच्यावर विजय मिळवून त्यांना उघडपणे लज्जित केलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, वधस्तंभाद्वारे सर्व सत्ता अधिकार हाणून पाडून त्यांच्यावर विजय मिळवलेला आहे. आज तुम्हाला आणि मला घाबरण्याची गरज नाही, कारण जे सत्ता आणि अधिकार, इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे की he disarmed the rulers and the authorities and put them to an open shame by triumphing over them in him. आज येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, या क्रूसावर तुम्हाला आणि मला जे वैरी आहेत, सैतान आहे, अशुद्ध आत्मे आहेत, त्यांना त्याने निशस्त्र केलेलं आहे. काय केलेलं आहे? निशस्त्र. हालेलुया. या जगामध्ये असं म्हटलं जातं, अमेझॉन मध्ये ज्यावेळेस 2019 मध्ये मी ब्राझीलला होतो मिनिस्ट्रीला, त्या ब्राझील मध्ये आम्हाला अमेझॉन जंगलाजवळ नेलं. मी म्हणलं इथपर्यंत येणार, आज जाणार नाही. त्यांना त्या जंगलामध्ये अशी वेगवेगळे जंतू आणि जनावर आहेत. खास करून त्या ठिकाणी ग्रीन एनाकोंडा आहे. कुठला आहे? ग्रीन एनाकोंडा. तर तो ग्रीन एनाकोंडा जो 30-60 ते 40 फुटाचा असतो, मोठा. पण असं म्हटलं जातं की त्याला घाबरण्याची गरज नाही, कारण तो दिसतो मोठा पण त्याच्यामध्ये विषच नाही. हालेलुया. पण आपल्या हॉलिवूड वाल्यांनी वगैरे काय केले, घाबरून टाकलेलं की तो आला की काहीतरी करतो, मारून टाकेल. पण मला तुम्हाला सांगू द्या, तो दिसतो मोठा पण त्याच्यामध्ये विष नाही. हालेलुया. तुम्हाला चावला, शेपटी मारली, फक्त तुम्ही पडाल, हाड मोडल, पण तुम्ही मरणार नाही. आणि आज तसंच सैतानाचं आहे. येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे, या वचनाप्रमाणे त्याला निशस्त्र केलेलं आहे. तो दिसतो भयानक, त्याच्यामध्ये आहे ताकद, वाईट वाटतं, घाबरणं होतं. पण मला तुम्हाला सांगू द्या, तो येऊन तुम्हाला धक्का पण मारेल, पण बायबल म्हणतो तुम्ही पडला तरी 7 वेळा उठणार. हालेलुया. हालेलुया. मला सैतान मला काही करू शकत नाही. आणि एक गोष्ट म्हणली जाते त्या अनाकोंडाची, ते म्हणजे त्याचं मारणं हे त्याच्या विषामुळे नाहीये, पण तो कसं मारतो, कोणाला जरी मारायचं असलं तर त्यांना तो काय करतो, ग्रीप लावतो. ग्रीप विळख्यामध्ये घेतो, त्याला ग्रीप लावतो. पण आज आपल्याला वचन वाचायला जास्त वेळ नाही, पण बायबल म्हणतो, पॉल म्हणतो, हे मरणा तुझी नांगी कुठं आहे, हे मरणा ना तुझा विजय कुठं आहे. जरी सैतानाने आज या रात्रीच्या वेळेस तुम्हाला विळखा घालायचा प्रयत्न केला असेल, पण पाऊल म्हणतो देवाच्या वचनाप्रमाणे तो विळखा घालेल, पण त्या विळखातून परमेश्वर तुम्हाला सोडवणार आहे. कारण बायबल म्हणतं की तो धार्मिकाचं हाड आणि हाड वाचवणारा परमेश्वर आहे, तो मोडू देणार नाही. हालेलुया. तर प्रभूच्या लोकांनो, आज त्या सैतानाला काय केलेलं आहे, निशस्त्र केलेलं आहे. ते वचन, ते जो शब्द आहे ग्रीक मध्ये डिसआर्म, निशस्त्र, त्याचा अर्थ काय होतो म्हणजे काय, त्याचं वस्त्र हरण केलेलं आहे. हालेलुया. आदामाला हवेला त्यांनी नग्न केलं ना, 2000 वर्षापूर्वी त्याचे देखील येशू ख्रिस्ताने कपडे काढून टाकलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. तो आम्हाला नग्न करतोस काय, आमचा मजाक उडवतोस काय, आज तुझ्यावर तशी वेळ आलेली आहे. आता तुम्ही वस्त्र आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. त्यानंतर काय म्हणलेलं की त्याचे शस्त्र काढून घेण्यात आलेले. त्याचे शस्त्र आहेत, विविध शस्त्र आहेत, ते पण आपण बघू. त्याची सर्व शक्ती काढून घेतलेली आहे, त्याचा अधिकार काढून घेतलेला आहे आणि त्याला पूर्णपणे निशस्त्र केलेला आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस रोमी लोक खास करून त्यांना ज्यावेळेस शत्रूला हरवायचे, सर्वात प्रथम काय करायचे म्हणजे काय, त्याचं शस्त्र काढून घ्यायचे. जुन्या करारामध्ये आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस दावीदाने गल्ल्याताला मारलं, त्यानंतर काय केले, त्याची सर्वात पहिला तलवार त्यांनी काढून घेतली आणि ती तलवार काढून त्यांनी देवाच्या निवास मंडपामध्ये ठेवलेली आहे. आज मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वराने 2000 वर्षापूर्वी सैतानाचे सर्व शस्त्र काढून आज ते काय केलेलं आहे, देवाच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहेत.
आणि ते म्युझियम म्हणजे काय आहे की जसं आपण प्रार्थना करतो, आराधना करतो, आपल्याला समजतं की सैतानाच्या हातामध्ये काही शस्त्र नाही आहे. हालेलुया. फक्त तो काय करत असतो की घाबरवणं, भीती दाखवणं करण्याचा प्रयत्न करत असतो प्रभूच्या लोकांनो. त्याला निशस्त्र करण्यात आलेला आहे ना. कुणाला निशस्त्र केलेला आहे? या ठिकाणी म्हटलंय की शासकांना आणि अधिकाऱ्यांना, सत्ताला आणि अधिकाऱ्यांना काय केलेलं आहे? निशस्त्र केलेलं आहे. तर सत्ता म्हणजे काय? रूलर्स, ही हॅज डिसआर्म्ड रूलर्स अँड अथॉरिटीज. रूलर्स, शासक. सत्ता म्हणजे काय? जर ग्रीक मध्ये आपण बघितलं तर त्याचा अर्थ होतो की अधिपती, आध्यात्मिक शासक, प्रथम शक्ती है ना. त्यांना त्यांनी काय केलेलं आहे? पूर्णपणे ताकद त्यांची काढलेली आहे. दुसरं काय म्हणले? अधिकाऱ्यांना निशस्त्र केलेले. अधिकारी या शब्दाचा अर्थ आहे सोपवलेले अधिकार किंवा आध्यात्मिक अधिकारी. सोपवलेले अधिकार. सैतानानं काय केलेलं आहे माहितीये का? की अनेक त्याच्या दुष्ट आत्म्यांना अधिकार दिलेले आहेत आणि ते काय करतात? लोकांना आंधळे करतात, लोकांना बहिरे करतात, लोकांना कन्फ्यूज करतात, लोकांना सुसाईड कडे घेऊन जातात. पण मला तुम्हाला सांगू द्या, आज रात्री त्या वधस्तंभामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या वधस्तंभाची घोषणा ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस काय होतं की ते सर्व सैतानी अधिकारी, ज्यांना सैतानाने अधिकार दिलेला आहे, त्यांचं सामर्थ्य नाही. हालेलुया. एक मी फार पॉवरफुल टेस्टिमनी ऐकली. ज्यावेळेस आम्ही मिनिस्ट्री करत होतो परदेशामध्ये, त्यावेळेस एक सैतानाचे महायाजक होते. कोणाचे? ऐकले का कधी? सैतानाचे महायाजक. त्यांना मी भेटलो है ना. आणि त्यांनी त्यांची साक्ष सांगत होते. कारण अमेरिकेत वगैरे काय असतं, एक मोठा सण जगातले लोक साजरा करतात. आता इंडियामध्ये पण करतात. त्याला काय म्हणले? हॅलोवीन. काय म्हणले? हॅलोवीन. हॅलोवीन मध्ये भूतांची आणि सैतानाची त्या ठिकाणी आराधना केली जाते. पण ते पास्टर मला सांगत होते की मी आज पास्टर आहे पण मी पूर्वी सैतानाचा याजक होतो. काय होतो? हालेलुया. हालेलुया. भीती वाटली का? शेजारच्याला सांग घाबरू नका. हालेलुया. तर ते काय म्हटले की मी सैतानी याजक जे असतात ना, ते काय करतात? पूर्ण शहरामध्ये, एक शहरामध्ये त्यांचे याजक असतात, महायाजक असतात. आणि त्यांचं काम काय असतं? पूर्ण शहरावर ताबा मिळवणं, अधिकारी गाजवणं. खास करून ज्या ठिकाणी 5 रस्ते आहेत. किती रस्ते? किती जणांना समजत आहे मी काय म्हणतो? 5 रस्ते. ज्या ठिकाणी 5 रस्ते आहेत त्या रस्त्यांवरच आसपास त्यांचं घर असतं, कारण त्यांना कंट्रोल करायचं असतं पूर्ण शहरात. ते म्हणले मी एक सैतानी महायाजक होतो आणि फार मी वेगळ्या वेगळ्या लेवलला गेलेलो होतो. मी लोकांना, एकटे जाणाऱ्यांना काय करायचो? जायचो, गोडगोड बोलायचो, त्यांना काहीतरी माझं वश करायचो है ना. असे कामं मी करायचो. पण मला सांगू द्या म्हणले, एक दिवशी माझी मुलगी, ज्याच्यावर माझं प्रेम होतं, ती आजारी पडली. हालेलुया. माझी मुलगी आजारी पडली आणि मला हे कळालं, माझ्या मोठ्या दुसऱ्या याजकांनी सांगितलं की तुझ्या मुलीचा आता बळी जाणार आहे, ती जेव्हा मरणार आहे तर तुला अजून ताकद मिळणार आहे. पण मी म्हटलं की नाही, मला माझी मुलगी पाहिजे. आणि ते म्हणले की सैतानाचं हे असं राज्य आहे की एकदा तुम्ही त्यात गेला की बाहेर येऊ शकत नाही. हालेलुया. आज मला तुम्हाला सांगते, काय काय लोक पापाबरोबर खेळत आहेत. खरंच देवाची कृपा आहे म्हणून तुम्ही बाहेर येऊ शकता, पण तसं बघायला गेलं तर त्याच्यातून बाहेर येणं मुश्किल आहे. तर ते म्हणलं की अशा वेळेस मला कळत नव्हतं की मी काय करावं. माझ्या मुलीवर माझं प्रेम होतं, माझी बायको सोडून गेलेली होती. आणि अशा वेळेस म्हटले की ज्यावेळेस मी घरामध्ये बसलेलो होतो, माझे होम हवन केले मुलीला वाचवण्यासाठी. पण एक दिवशी शनिवारी सकाळी माझ्या खिडकीच्या बाहेर आवाज यायला सुरू झाला. There is power, power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, power, wonder working power in the precious blood of the Lamb. At the cross, when I first saw my light, and the burdens of my heart rolled away. It was there by faith I received my sight, and now I am happy all the day. Oh hallelujah, hallelujah. प्रभूचं anointing महसूस होत आहे. जसं ते सैतानाच्या मायाजकानं घराच्या बाहेर गाणी ऐकली. कारण काय करत होते? युथ ग्रुप है ना, अमेरिकेमध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये रस्त्यावर फिरून आराधना करतात. हालेलुया. तर ते युथ ग्रुप त्या रस्त्याच्या बाहेर उभा राहून त्याच्या घराच्या बाहेर आराधना करत होते. आणि ते म्हणले की जसं ते येशूच्या रक्ताबद्दल, क्रूसाबद्दल बोलायला लागले, तिकडं माझी मुलगी खोकायला लागली, तिला काहीतरी वेगळं जाणवायला लागलं. जी बिछाण्यावर झोपलेली होती ती आता बसली, आणि बसलीच नाही, 10 मिनिटांमध्ये ती खिडकी जवळ गेली. हा मोठा चमत्कार होता. कारण मला तुम्हाला सांगू द्या, देयर इज पॉवर इन द ब्लड ऑफ जीसस. लेट्स सिंग
There is power, wonder working power in the blood of the Lamb. There is power, wonder working power in the precious blood of the Lamb. Hallelujah. एका सैतानाच्या पायाची मुलगी बरी झालेली आहे. परमेश्वर भेदभाव करत नाही. जितक्यांनी त्याच्याकडे पाहिलं, जितक्यांनी त्याला स्पर्श केला, त्यांना त्याने आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. जसं या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे की त्या स्त्रीनं स्पर्श केला आणि ती पूर्णपणे बरी झालेली आहे. हालेलुया. आज या रात्रीच्या वेळेस तुम्हाला आणि मला त्याला काय करायचं आहे? स्पर्श करायचा आहे. आणि या क्रूसामुळे काय झालेलं आहे देवाच्या लोकांनो, आज त्या वधस्तंभावर काय झालेलं आहे? आपल्या पापाचं कर्ज नाहीस झालेलं आहे. हालेलुया. सर्व कर्ज नाहीस झालेलं आहे. दुसरी गोष्ट, सैतान त्याच्याकडचे सर्व शस्त्र निघून गेलेले आहेत. ख्रिस्ताने शत्रूला जाहीरपणे लज्जित केलेला आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट आपण पाहतो की पाऊल म्हणतो की येशूने त्यांचे जाहीरपणे प्रदर्शन केलेलं आहे. नंतर सैतान काय करतो? क्रूसाने काय केलेलं आहे? सैतान आता विश्वासकर्त्यांचे काहीही करू शकत नाही. हालेलुया. एखाद्या मनुष्य तुमचं काय करेल, पण सैतान काय करू शकणार नाही. त्या सैतानाला घाबरू नका, कारण 2000 वर्षापूर्वी त्याला पूर्णपणे नाहीस केलेलं आहे. हालेलुया. पण त्या माणसापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल ना देवाच्या लोकांनो, सैतानाला घाबरण्यापेक्षा मनुष्याला वाचवायचं असेल तर तुम्हाला त्या देवाबरोबर संबंध असणं गरजेचं आहे. कारण येणारं संकट परमेश्वर आधीच त्याच्या लोकांना सांगतो. हालेलुया. स्वप्नाद्वारे, दुष्टांताद्वारे तुझ्या संकट येणार आहे, तुझ्या मुलावर संकट येणार, तुझ्या मुलीवर संकट येणार आहे. देवाबरोबर संबंध ठेवणं गरजेचं आहे. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस सैतानाला हरवण्यात आलेला आहे, तो आता आपल्याला दोषी ठरू शकणार नाही. हालेलुया. दोषी ठरू शकणार नाही. पहिला तो दोष लावायचा, तू पाप केलंस, तू हे केलंस, तू ते केलंस, तू वाईट विचार केलेस, पण आता तो आपल्याला दोष लावू शकत नाही. दुसरी 6वी गोष्ट, तो आपले भवितव्य नियंत्रित करू शकत नाही. He cannot decide our future. सैतानाने अनेक गोष्टी आपल्यासाठी प्लॅनिंग केल्या असतील, पण तो पूर्ण करू शकणार नाही, कारण आपलं भविष्य हे येशू ख्रिस्ताने निर्धारित केलेलं आहे. 7वी गोष्ट, तो आपल्याला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू शकणार नाही. हालेलुया. 8वी गोष्ट, तो आपल्याला आध्यात्मिक बंधनामध्ये ठेवू शकणार नाही. आज अनेक लोक म्हणतात मला बंधन आहे, मला बंधन आहे, पास्टर हे केल्याशिवाय माझा दिवस चांगला होत नाही. आज रात्री ते बंधन तो तुमचं करू शकतो. हालेलुया. Because it is for freedom he has set us free. आणि लास्ट गोष्ट आहे की तो येशू ख्रिस्ताच्या मंडळीला पराभूत करू शकत नाही. हालेलुया. बायबल म्हणतं मत्ते 16:18 मध्ये, and the gates of hell will not prevail against it. नरकाचे दरवाजे देखील आपल्यावर काही कार्य करू शकत नाही. हालेलुया. जगातले लोक मंडळीला हरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण असं कधीच होणार नाही देवाच्या लोकांना, कारण त्या क्रूसामध्ये काय आहे? फार मोठं सामर्थ्य आहे. हालेलुया. एक गोष्ट सांगून मी आज प्रार्थना करणार आहे, आणि कदाचित ती गोष्ट तुम्ही ऐकली असेल, ती म्हणजे की एका व्यक्तीला त्याने फार मोठमोठे गुन्हे केले होते, आणि फार गुन्हे केल्यानंतर काय झालेलं आहे, त्याला आता फार मोठी शिक्षा सुनावलेली आहे, मृत्यूदंडाची शिक्षा. आणि त्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला त्याला घेऊन जात होते, आणि अचानक जजने सांगितले की हा माणूस मृत्यूदंडाच्या शिक्षेचा पात्र आहे. आणि तो व्यक्ती जात असताना त्याला बॅरिकेड मध्ये घेऊन गेले, आणि दुसऱ्या दिवशी नाही, थोड्या वेळातच 2-3 तासात त्याला फाशी होणार होती. आणि अशा वेळेस काय झालं की एक व्यक्ती त्या ठिकाणी होता, आणि तो म्हणाला की नाही, या माणसाला त्याचं वय नाही मरण्याचं, फार तरुण मुलगा आहे तो, त्याला पुढे फ्युचर आहे, बायको आहे, मुलं होतील, आहे ना, त्याला चांगला, तर मी आता वयस्कर, आता मी त्याच्या जागी मरणार आहे, मला मरायचं आहे. आणि जज म्हणला असं होऊ शकत नाही, तो सजा केली, त्यांनी पाप केलं किंवा त्यांनी गुन्हा केला, त्याला मरणं गरजेचं आहे, तुम्ही मरू शकत नाही. पण त्यांनी जजला विनंती केली, आणि शेवटी जज म्हणाला की ठीक आहे, या माणसाच्या जागी कोण मरणार आहे? तू मरणार आहे. हालेलुया. आणि अशा वेळेस तो माणूस त्या कारागृहामध्ये गेला, आणि आता विचार करत होता की मी मरणार आहे. स्वतःला दोष द्यायला लागला, मारून घ्यायला लागला, केस ओढायला लागला, स्वतःच्यावर थुकायला लागला की मी गेलं माझं जीवन वाया, माझं बरबाद झालो, मी पाप केलं, मी चूक केली. आणि अशा वेळेस 2-3 गार्ड लोकांचे आवाज आले, आणि ते गार्ड लोक म्हणाले जे काय तुझं सामान आहे ते बांध, 15 मिनिटांमध्ये तुला सोडण्यात येणार आहे. हालेलुया. 15 मिनिटात तुला सोडण्यात येणार आहे. आणि तो माणूस म्हणाला कोणी काय आहे ना, कसं झालं? नाही, तुला सोडून देण्यात आलेलं आहे,
तुझ्या जागी एक व्यक्ती मरायला तयार झालेला. हालेलुया. इथपर्यंत तुम्ही ऐकलंय. पण तो व्यक्ती पटापटा तो तयार झाला, आपले बॅग भरली, कपडे बिपडे घातले, निघाला, तयार झाला. आणि अशा वेळेस एक गोळीचा आवाज आला. कसला आवाज? ती गोळीचा आवाज म्हणजे त्यावेळेस त्या माणसाला फाशी झाली. कुणाला व्हायला पाहिजे होती? त्या माणसाला. पण कुणाला फाशी झाली? त्या निरापराध व्यक्तीला. तो माणूस एवढा आनंदात होता बाहेर जाण्याच्या की 1 मिनिटासाठी देखील त्याने मागं वळून पण बघितलं नाही की मी मरायला पाहिजे होतं, माझ्यासाठी कोण गेले नाही. त्यांनी त्या गार्डला किंवा जेलरला विचारलं की साहेब, मला तुम्ही सांगू शकता का मी मरायला पाहिजे होतं, माझ्या जागी कोण मेलं, त्याचं नाव तर तुम्ही मला सांगा. 1 मिनिटासाठी त्याने त्याच्याकडे बघून मान खाली घेऊन 1 मिनिट स्तब्ध पण तो उभा राहिला नाही. तो एवढा आनंदामध्ये होता जेलमधून बाहेर जाण्याच्या की त्या फाशीच्या खांबाकडे बघायला देखील त्याला वेळ नव्हता. कारण त्याला एक नवीन जीवन जगायचं होतं गेलेलं आहे. आज रात्री मला तुम्हाला सांगू द्या, काय तुम्ही अशी झालेला आहात? काय मी असा झालेला आहोत की आपण आपल्या या जगामध्ये एवढा आनंद करत आहोत. माझा जॉब, माझा पती, माझी पत्नी, माझे आशीर्वाद, माझा बंगला, माझी गाडी, माझं करिअर, परदेश दौरे, याच्यामध्ये आपण एवढे मलिन झालेलो आहोत, एवढे आपण खुश झालेलो आहोत की जो येशू ख्रिस्त त्या गोलगोथाच्या टेकडीवर मरण पावला, आज आपण त्याला विसरलो.